प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सलाम. जय ख्रिस्त. पुन्हा एकदा देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. ख्रिस्तामध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आहोत. स्तोत्रसंहिता 81 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 81 याचं पहिलं वचन. देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि डफ इकडे घेऊन या, मंजू विना व सतार वाजवा. स्तोत्रसंहिता 81 याचं पहिलं आणि दुसरं वचन आसापाचे स्तोत्र आहे. वचन आपणास बोध करते की देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि डफ इकडे घेऊन या, मंजूळ विना व सतार वाजवा. सुरावर गीत म्हणा. याकरता देवाची भक्ती करत असताना, आराधना करत असताना त्याचं जे अनुशासन देवाच्या वचनाद्वारे आपणास शिकवितं, त्यानुसार आपण त्याची स्तुती, त्याची आराधना करणारे असलो पाहिजे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर देवाच्या वचनांकडे, आराधनेकडे आपण ख्रिस्तामध्ये वळूया. प्रभू करो येणारं वचन, वर्षिप ख्रिस्तामध्ये प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. हे आपण एक प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. सुंदरशा वेळेमध्ये ख्रिस्तामध्ये आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ, प्रसंग सर्व काही तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आमच्यातून कळत नकळत होणाऱ्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा कर. आणि होय, तू आम्हाला तुझ्या रक्ताद्वारे शुद्ध केलेलं आहे, वचनाद्वारे आशीर्वादित करशील हे आम्हाला ठाऊक आहे, विश्वास आहे. आज जिथं कुठे प्रार्थना चालू असतील त्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळणं ख्रिस्तामध्ये तू काढून टाक. म्हणजे आज बंधनात आहेत, शिनलेले आहेत, थकलेले आहेत, त्यांना तुझ्या वचनाद्वारे धीर, आनंद, शांती तू दे. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपण एक सुंदरशी वेळ, संध्या दाखवली. आत्ताच आपण वचन ऐकलं पहा. स्तोत्रसंहिता 81 याचं पहिलं आणि दुसरं वचन आपणास बोध करतं की सुरावर गीत गा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. पहा, स्वर्गात जसं देवदूत देवाची स्तुती अहोरात्र करत असतात, तसंच आपण आपल्या मुखातून देवाची स्तुती या पृथ्वीवर असताना, आपल्या जीवात जीव असताना तोपर्यंत आपण केली पाहिजे. आणि हीच तर परमेश्वराची ख्रिस्तामध्ये आपल्या ठाई इच्छा आहे. तो आपणास बनवत आहे. ख्रिस्ताद्वारे त्याने आपल्याला तारण, शुद्धी, पापक्षमा यासाठी दिली आहे की त्याचे शुद्ध केलेले ख्रिस्तामधले लोक त्याने वेगळे करून ठेवावे. आणि ते वेगळं पण ख्रिस्तामध्ये आहे. ते आत्मिकता ख्रिस्तामध्ये आहे, ती धार्मिकता ख्रिस्तामध्ये आहे, तो शिक्का ख्रिस्तामध्ये आहे, त्याच्या वेगळे केलेल्या लोकांचा. आणि तो शिक्का, तो वेगळं पण आपल्या जीवनामध्ये आपण राखलं पाहिजे. ते वेगळं पण काय आहे? ती धार्मिकता देहाने आहे का? ख्रिस्ताने या गोष्टी बोध केल्या. मत्ते 6व्या अध्यायामध्ये पहा, शास्त्री पुरुषी करतात तसे सभास्थानात मिरवण्याकरता नाही, तर गुप्तदशी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दानधर्म करणारे, धर्माचरण करणारे आपण असलो पाहिजे. आणि ती गुप्तता आहे देवाच्या राज्याची. नीतिसूत्रामध्ये एक सुंदर असं वचन आहे पहा, एखादी गोष्ट गुप्त राखणं त्यात देवाचं गौरव आहे, आणि एखाद्या गोष्टीचा शोध लावणं त्यात राजाचं गौरव आहे. गौरव कशात आहे? ते गुप्तपणामध्ये आहे, दाखवण्यामध्ये नाहीये. 3 मापे सफीट ख्रिस्त म्हणतो, त्यात खमीर लपून ठेवलं एका स्त्रीने आणि ते फुगलं. अशा प्रकारे देवाचं राज्य आहे.
आपण जे काही गोष्टी करत आहोत इतरांकरता, ते ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे, ते अर्पण आहे, ते सामर्थ्य आहे. आपल्या जीवनातून गुप्तता राखणं आणि आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात मिठाचा रुचकरपणा, ते सामर्थ्य, ते तारण इतरांच्या जीवनात व्यतीत करणं. आणि हे वेगळं पण आहे. देवाने त्याचे निवडलेले लोक ख्रिस्तामध्ये वेगळे केलेले आहेत. ते आत्मिकरित्या आपलं मंदिर बांधत आहेत. आपण येणाऱ्या संदेशामध्ये या गोष्टी ऐकणार आहोत. जगामध्ये काय चाललंय या गोष्टींकडे आपण दोष लावणारे नसलो पाहिजे. तर आपण आपल्या जीवनातून तो ख्रिस्ताचा प्रकाश, तारण, मिठाचा रुचकरपणा इतरांच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये राखणारे, विद्युत करणारे आपण असलो पाहिजे. ख्रिस्त मत्ते 5व्या अध्यायात सांगतो पहा, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मिठाचा खारटपणा गेला तर त्या मिठाला खारटपणा कशाने येईल? ते पायाखाली तुडवण्यासाठी टाकण्यात येईल. मीठ आपण आहोत आणि खारटपणा तो ख्रिस्त आहे. तो खारटपणा जर आपण राखला नाही तो कशाने येणार आहे? आणि ख्रिस्ताचं अर्पण पुन्हा होणे नाही. पेत्रही सांगतो पहा, पुन्हा पुन्हा जशी कुत्री ओकेकडे जातात तसं आपण नसलो पाहिजे. आपल्या जीवनामध्ये तो खारटपणा आपण राखला पाहिजे. तो एकदाच मिळालेला आहे. त्या करता ख्रिस्ताच्या त्या खारटपणामध्ये, देवाच्या निवडीमध्ये, पाचारणामध्ये आपल्याला स्थिर राखा. आपल्या जीवनामध्ये ती निवड, तो खारटपणा स्थिर राखा. आपण येणाऱ्या संदेशाद्वारे याच गोष्टी ऐकणार आहोत की शिक्षकांची रास घालणं, बायबल न वाचणं, शास्त्रलेख न वाचणं, प्रार्थना न करणं, याने फसवणूक कशी होईल? देवाच्या वचनाकडे लक्ष नसणाऱ्यांचं, जे आपल्या हृदयात वचन साठवून ठेवत नाहीत, ते साठवणुकीचं तेल पाच शहाण्या कुमारिकांसारखं साठवून ठेवणार नाही, त्यांची भुलवणूक होईल. याकरता आपल्या मुखातून ते अर्पण नेहमी नित्य परमेश्वराला ख्रिस्तामध्ये द्या. तो खारटपणा आपल्या जीवनात राखा. गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे आणि आत्मिकरित्या आपलं पवित्र मंदिर ख्रिस्तामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये बांधणारे, ख्रिस्ताच्या आत्म्याशी ऐक्य राखणारे आपण असलो पाहिजे. आपण बोलत असताना, कृती करत असताना, चालत असताना काय आपल्या जीवनामध्ये तो ख्रिस्त आहे का? टिळकांचं एक सुंदरसं उपासना संगतीमध्ये गाणं पहा, मी कुठेही कसाही असो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. तो ख्रिस्त आपल्या ठाई दिसला पाहिजे. कोरिंथीकरांच्या 2ऱ्या पत्रामध्ये पौल सांगतो पहा काय तुमच्यामध्ये तो विश्वास, तुमच्या विश्वासाची प्रतिती पहा, काय तुमच्यात तो ख्रिस्त आहे का? नाही तर आपण त्या कसोटीस उतरलेले नाही आहोत. अब्राहम कसोटीस उतरला, नोहा त्या परीक्षेमधून गेला, देवाच्या वचनाने त्याची तारू त्यांनी बांधलं. आज या काळी आपण ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक, याने आपलं तारू बांधणारे आणि ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहणारे असलो पाहिजे. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती, जय जयकारे यो मी सारे ग्रह हे दन दनती, जय जयकारे यो मी सारे ग्रह हे दन दनती. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती,
परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. प्रीती नाव रूप धरिती. प्रीती ही फक्त नावरूप धरण्याकरता नाही, ख्रिस्ताने शेवटच्या काळाच्या लक्षणाविषयी सांगितलंय पहा. प्रीती थंडावे. आज जगामध्ये, आपल्या देशामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत. प्रीती थंडवल्यासारखं दिसत आहे. होय, तो कृपेचा काळ संपत आल्यासारखा आहे. तो 666चा शिक्का काळ जवळ आला आहे. याकरता ख्रिस्ताची जी प्रीती आहे त्याने आपले कार्य करणारे आणि त्या प्रीतीला पांघरून घेतलेले, प्रीतीची माळ जपणारे असे बना. नीतिसूत्रामध्ये वचन आहे, दया प्रीती तुला न सोडो. होय, ती दया प्रीती जी ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनामध्ये केलेली आहे ती फक्त दाखवण्यापुरती नाही, तर त्यामध्ये कृती करणारे आपण असलो पाहिजे. प्रीती नाव रूप धरिती. प्रीती नाव रूप धरिती. दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती. दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती. पहाहो दूत कसे गाती. पहाहो दूत कसे गाती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. हिच्या सम रवीजीच्या वरती. हिच्या सम रवीजीच्या वरती. तीच अंगुली मुखी घालुनी लघु गोष्टी रमती. तीच अंगुली मुखी घालुनी लघु गोष्टी रमती. पहाहो दूत कसे गाती. पहाहो दूत कसे गाती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. ख्रिस्ता तव अंगुली फिरती. ख्रिस्ता तव अंगुली फिरती. तसे फिरावे हीच निरंतर दे मारुती. तसे फिरावे हीच निरंतर दे मारुती. पहाहो दूत कसे गाती. पहाहो दूत कसे गाती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी नाव रूप धरण्याकरता दिलेला नाहीत, तर आपण त्या चित्तवृत्तीमध्ये असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आपण त्या चित्तवृत्तीमध्ये असावं आणि आपण त्या चित्तवृत्तीनुसार वर्तन करावं. यासाठी आपल्याला त्या गोष्टी दिलेल्या आहेत. प्रीती, क्षमा, शांती, पवित्र आत्म्याची 9 फळं आपल्या जीवनातून ती क्रिएट झाली पाहिजे. याकरता पवित्र आत्मा त्याच्या प्रेरणेने, देवाच्या वचनाने, ख्रिस्ताच्या वचनाने चाललेले आपण असलो पाहिजे. असे नाही की कानावर गोष्टी ज्या पडतात, डोळ्याने ज्या गोष्टी पाहतात
त्याने न्याय निर्णय करणारे नाही, तर देवाच्या आत्म्यामध्ये चाललेले, देवाच्या वचनात रममान राहणारे, अहोरात्र त्यात राहणारे आपण असलो पाहिजे. ते वचनच आपल्याला स्थिर करेल, ते वचनच आपल्या संगती बोलेल. ती पवित्र आत्म्याची तलवार आहे, ती देवाच्या आत्म्याची तलवार आहे. तेच आत्मा आणि जीवन आहे. याकरता आपल्या जीवनामध्ये या गोष्टी राखा. वचन, प्रार्थना आपल्या जीवनी राखा. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि नंतर देवाच्या वचनाकडे आपण वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, सुंदरशी प्रियजन ऍड केलेस आणि सुंदरचं वचनही तू आम्हास दिलेलं आहेस ख्रिस्तामध्ये. या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनात तू आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये तू घाल. सांगणाऱ्या ओठां जिबेस ख्रिस्तामध्ये तू स्पर्श कर. तू प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणतो ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ यावेळी करता, समयाकरता. पहा, आज आपण पुन्हा एकदा आत्मिक बोध देणारा असा एक संदेश ख्रिस्तामध्ये ऐकूया, जेणेकरून आज जी परिस्थिती आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये भुलवणूक होईल अशा परिस्थितीपासून आपण दूर राहावं असं देवाचं वचन आपणास बोध करतं. देवाच्या वचनानुसार राहत असताना, कृती करत असताना प्रत्येक प्रभूविषयीवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीवर अनेक संकट येतील असं पवित्र शास्त्रातलं वचन बोध करतं. पौल त्या गोष्टीविषयी सांगतो, पहा, जे वचनानुसार आपलं जीवन जगू पाहतील ते अनेक परीक्षामध्ये पडतील, त्यांचा छळ होईल. हे नव्या करारातील वचन आपणास बोध करतात. याकरता नेहमी शास्त्रलेखात राहा, वचनात राहा, वचनात रममाण राहा. ती पवित्र आत्म्याची तलवार आहे, ते तुम्हास बोध करतील. खोट्या संदेष्टांपासून, येणाऱ्या परीक्षांपासून त्या प्रार्थना, ते वचन तुम्हास वाचवेल, तुम्हास ते बोध करतील. मत्ती 26:41 नेहमी वचन घोषित केलं जातं आणि आजही त्या वचनाची घोषणा आहे आपण करू ख्रिस्तामध्ये. ख्रिस्त सांगतो, पहा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थनेत राहा, जागृत राहा, प्रार्थनेत राहा. देह अशक्त आहे खरा, पण आत्मा उत्सुक आहे. आत्मा काय आहे? उत्सुक आहे, तो देवापासून आहे. याकरता प्रार्थना वचनात राहा. देह अशक्त आहे, देहाच्या अशक्तपणामुळे आपण संकटात, परीक्षेत पडू नये म्हणून, भयभीत होऊ नये म्हणून नेहमी प्रार्थना आणि वचनात राहा. ते तुम्हास मार्गदर्शन करतील, स्थिर राखतील, सामर्थ्य देतील देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन बोध करतं की कच्चा चुना, मनाचा संदेश. कच्चा चुना आणि मनाचा संदेश. जुन्या करारामध्ये देवाचं वचन या गोष्टीविषयी बोध करतं, कच्चा चुना आणि मनाचा संदेश. आणि जी बायबलची वचनं आहेत ते वचन तुम्हाला तारण देण्यास, सामर्थ्य देण्यास, ज्ञान देण्यास समर्थ आहेत. जे तुम्ही बालपणापासून ऐकलेलं आहे, जे वाचत आहात, ते वचन ख्रिस्तामध्ये जो काही तुम्ही विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाद्वारे तुम्हाला तारण देण्यास, ज्ञान देण्यास समर्थ आहेत. या कच्च्या चुनापासून आणि मनाच्या संदेशापासून स्वतःला वाचवा. कंटाळा करू नका बायबल काढून वाचण्याचा, अहोरात्र त्यात रममाण होण्याचा. कंटाळा करू नका, कारण की या कच्चा चुना लावलेल्या भिंती आहेत, ते खाली पडतील. जेव्हा संकट येईल, संकटाचा ओघ येईल, पाण्याचा ओघ येईल, तेव्हा त्या भिंती टिकणार नाही, कारण की त्या कच्चा चुना लावलेल्या भिंती आहेत.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थिर राहायचं असेल, विश्वासात दृढ व्हायचं असेल, धीर मिळवायचं असेल, परमेश्वरापासून सामर्थ्य मिळवायचं असेल, तर तुम्ही बायबलच्या वचन रोज वाचणारे, त्यात रममान होणारे असला पाहिजे. इथून तिथून संदेश ऐकणं, या शिक्षकांचं ऐकणं, त्या शिक्षकांचं ऐकणं म्हणजे ते कानाला खात सुटल्यासारखं आहे, शिक्षकांची रास करण्यासारखं आहे. पहा, देवाचं वचन काय सांगतं की कच्चा चुना मनाचा संदेश. या गोष्टी काय करतात? या गोष्टी तुम्हाला डळमळीत करतात, देवाच्या ज्ञानामध्ये स्थिर करू शकत नाहीत. पण पौल सांगतो की जे तुम्ही बालपणापासून ऐकलेलं आहे, ख्रिस्तावर तुमचा विश्वास आहे, ते वचन, तो विश्वास तुम्हाला ज्ञान देण्यास, समर्थ करण्यास समर्थ आहे. देवाचं वचन तुम्हाला तारण देण्यास ख्रिस्तामध्ये समर्थ आहे. पण अनेक विश्वासू या गोष्टींचा कंटाळा करत आहेत. आणि जुन्या काळात वचन सांगतं, परमेश्वर सांगतो की पहा, कच्चा चुना लावलेल्या भिंती आहेत, कच्चा चुना लावणारे आहेत, पण अशा भिंती खाली पडल्या जातील. जेव्हा संकट येईल, संकटाचा ओघ येईल, तेव्हा त्या भिंती खाली पडतील. माझे लोक बांधकाम करत आहेत, परंतु त्यांना कच्चा चुना लावण्यात येत आहे. जे मनाचा संदेश सांगत आहेत ते कच्चा चुना लावण्यासारखे आहेत. त्या भिंती परिपक्व बनत नाहीयेत. आणि परिपक्व भिंती बनवायच्या असतील तर ख्रिस्त पाया, यावर बांधकाम करणारे, वचनात अहोरात्र रममान होणारे, वचनाचा आत्मिक अर्थ पवित्र आत्म्याद्वारे समजून घेणारे असे बना. जे बालपणापासून तुम्हाला मिळालेलं आहे पवित्र शास्त्राचं वचन, ते तुम्ही वाचणारे, त्यात राहणारे बना. जो विश्वास तुम्ही ख्रिस्तावर ठेवलेला आहे, तो विश्वासच तुम्हाला तारेल, तुम्हाला ज्ञान देईल, तुम्हाला सामर्थ्यवान बनवेल. आज आपण हा संदेश ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत आणि त्याचा आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. चमत्कारिक शिकवणं, मनाचं शिकवणं, कच्चा चुना लावणं तुमच्या भिंतीला, हे आपल्या जीवनात करून घेऊ नका. तुम्हाला वचनाचं ज्ञान नसेल, तुमच्या जीवनात प्रार्थना नसेल, तर आपण सर्वजण त्या संकटात सापडू. मत्ते 26:41. तुम्ही संकटात सापडू नये म्हणून निरंतर काय करा? प्रार्थना करा, जागृत राहा. देह अशक्त आहे खरा, पण आत्मा उत्सुक आहे, ख्रिस्त सांगतो. याकरता पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत राहा, वचनात राहा. त्या गोष्टी तुम्हाला सर्व संकटापासून स्थिर अशा राखतील. संकटाचे ओघ येतील, निंदा होईल, छळ होईल, पण तुम्ही स्थिर राहाल. हे देवाचं वचन बोध करतं. या आपण या संदेशाकडे वळूया. कच्चा चुना मनाचा संदेश. या गोष्टींपासून दूर राहा. तुम्हाला तारण देण्यास तुम्ही ठेवलेला ख्रिस्ताचा विश्वास आणि वचन समर्थ आहे. तुमच्याकडे ते सामर्थ्य देण्यास, तुम्हाला ज्ञानी करण्यास, स्थिर करण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण या वचनाकडे वळूया. पहा, कच्चा चुना मनाचा संदेश. एहेजकेल याचा 13वा अध्याय, यातली काही वचनं आपण वाचूया. एहेजकेल याचा 13वा अध्यायामध्ये वचन काय बोध देतं, काय आत्मिक बोध देतं, आपण आज पाहूया. एहेजकेल याचा 13वा अध्यायामध्ये एहेजकेल संदेष्टाद्वारे परमेश्वराने काही वचन नमूद केलेले आहेत. जे खोटे संदेष्ट आहेत ते इर्मया, एहेजकेल, जखऱ्यामध्ये पण काही नमूद आहेत. ते वाचा. जर वेळ मिळाला तर मी काही दिवसानंतर त्या खोट्या संदेष्टाविषयी बोध करेल या वचनांद्वारे. खोटे संदेश कोण आहेत, कशा प्रकारचे आहेत, कशा प्रकारचे भूलतापात देतील. नव्या करारामध्ये पण पौलाने त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. या खोट्या संदेशापासून वाचायचं असेल तर वचनात राहा, बायबलचा अभ्यास करा, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात बोला, त्याची वाणी आपल्या कानी पडावी, पवित्र आत्म्याने तुम्हाला ते वचन उलगडून सांगावं, याकरता त्याच्या मागे पडा. पहा, एहेजकेलाचा 13वा अध्याय, यातली काही 1 ते 7 वचनं पहिल्यांदा वाचतो. एहेजकेल याचा 13वा अध्याय, यातला 1 ते 7 वचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, दुसरं वचन काय सांगतं? मानवपुत्रा, संदेश देणाऱ्या इस्रायलचे संदेष्टा विरुद्ध संदेश दे.
पहा, एजकेलला परमेश्वराचं वचन प्राप्त काय झालं की जे संदेष्ट आहेत त्यांच्या विरुद्ध संदेश दे. काय संदेश येतो? जे आपल्या मनाचाच संदेश देतात त्या सांग, परमेश्वराचे वचन ऐका. लोकांना खुश करण्याकरता, मंडळींना खुश करण्याकरता, अविश्वासू लोकांना खुश करण्याकरता संदेश सांगणारे बनू नका. त्या लोकांना संदेश दे, असं एजकेलला परमेश्वराचं वचन प्राप्त होतं. जे मनाचा संदेश देतात, आत्मिक अर्थ न उलगडता, पवित्र आत्म्याद्वारे अर्थ न घेता, ख्रिस्ताद्वारे संदेश प्राप्त न होता मनाचे संदेश सांगणं, एकमेकांना खुश करण्याकरता बोलणं. प्रभू, यातलं तिसरं वचन काय म्हणतो? प्रभू परमेश्वर म्हणतो, जे मूर्ख संदेश ते दृष्टांत पाहिल्या वाचून आपल्याच मनातील संदेश देतात ते हाय हाय करोत. हे इस्रायला, तुझे संदेश ते ओसाड जागी असलेल्या कोल्यांसारखे झाले आहेत. परमेश्वराच्या दिवशी युद्धास तोंड देण्यास तुम्ही खिंडारात उभे राहत नाही आणि इस्रायल घराण्यास तट तुम्ही नीट बांधून काढीत नाही. परमेश्वराने त्यास पाठवले नसता ही परमेश्वराची वाणी आहे असे म्हणणारे पोकळ दृष्टांत व खोटा शकून पाहतात आणि शकुनाप्रमाणे खरोखर घडेल अशी आशा धरितात. तुम्ही निरर्थक दृष्टांत पाहिला, खोटा शकून सांगितला आणि मी बोललो नसता हे परमेश्वराचे वचन असे तुम्ही म्हणता, अशी गोष्ट आहे ना? पहा, हे प्रश्न, हे वचन आपल्याला विचारत आहे. आज जगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ख्रिस्त आमच्याकडे आहे, गर्दी लोटच्या लोट अशा ठिकाणी असतील. आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही, कारण की नव्या करारात मत्तेमध्ये ख्रिस्त सांगते, कोणाचाही न्याय करू नका, कारण की तुमचा न्याय होऊ नये म्हणून. पण हे वचन आपल्याला बोध करत आहे की अशा सर्व खोट्या संदेशापासून आपण वाचलं पाहिजे. आणि वाचायचं असेल तर आपण वाचलं पाहिजे. काय वाचलं पाहिजे? पवित्र शास्त्र. आणि त्या वचनांचा आत्मिक अर्थ पवित्र आत्म्याद्वारे समजून घेणारे आपण असलो पाहिजे. त्याची वाणी आपल्या कानी पडावी म्हणून आपण देवाच्या, ख्रिस्ताच्या, पवित्र आत्म्याच्या मागे पडलं पाहिजे. त्याला रोज गुडघे आणून प्रार्थना केली पाहिजे. तू माझं संती बोल, तुझी वाणी माझ्या ठाई तू घाल. ख्रिस्त योहान 10व्या अध्यायात सांगतो, ज्याच्या त्याच्या नावाने मी हाक मारेल आणि त्यांना बाहेर काढेल. मेंढपाळ पुढे चालेल, मेंढर त्याच्या मागे चालते. दुष्टाच्या मागे जाणार नाही. तुम्हाला दुष्टापासून वाचायचं असेल, खोट्या संदेशातून वाचायचं असेल तर बायबलची वचनं वाचणं गरजेचं आहे. बायबलची वचनं वाचणं गरजेचं आहे. आणि वचन आपल्याला तेच बोध करतं की तुम्ही निरर्थक दृष्टांत पाहिला, खोटा शकून सांगितला आणि मी बोललो नसता हे परमेश्वराचे वचन असं तुम्ही म्हणता, अशी गोष्ट आहे ना? काय आपण असे शकून पाहत आहोत का? पास्टरांना, पालकांना अशा काही गोष्टी विचारत आहोत का? सांगा, आमच्या जीवनात काय आहे? अरे, देवाचं वचन, पवित्र आत्म्याची तलवार जर तुम्ही वाचत नसाल, तुम्ही देवाची वैयक्तिक संबंध प्रस्थापित करत नसाल तर तुम्हाला या गोष्टी समजणार नाहीये. योहान 16:13 वचन काय सांगतं? की सत्याचा कैवारी येऊन तुम्हाला सत्यात राखेल, मार्ग दाखवेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल. योहान 14 अध्याय. ख्रिस्ताच्या शिकवणीविषयी तुम्हाला तो शिकवेल आणि आठवण करून देईल. पण आपण वाचतच नसेल तर पवित्र आत्मा आपल्या संगती बोलेल कसा? देवाचं वचन हे पवित्र आत्म्याची तलवार आहे. ख्रिस्त म्हणतो, मी दिलेले वचन तुमच्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. आपण ते खात नसू, रोज रवण, गाई कशी पहा, गाईला पहा तुम्ही, गाई गवत खात असते आणि एका ठिकाणी जाऊन बसून ती परत ते खाल्लेलं गवताचं रवंत करत असते. आपण तसे रवंत करणारे, देवाच्या वचनात रममान राहणारे असलो पाहिजे. ही 1 ते 7 वचन आपल्याला बोध करतात की निरर्थक दृष्टांत पाहिला, खोटा शकून सांगितला आणि मी बोललो नसता हे परमेश्वराचे वचन असे तुम्ही म्हणता, असे गोष्ट आहे ना? काय आपल्याला आत्मा नाही देवाचा? काय आपल्याला सांगते प्रभू बोलणार नाही? काय आपल्याला सांगते प्रभू येशू बोलणार नाही? काय आपल्याला सांगते पवित्र आत्मा बोलणार नाही? यशामध्ये परमेश्वर म्हणतो, मी हाक मारली होती पण मला कोणीच ओ दिली नाही. मला कोणी माझा आवाज कोणी ऐकला नाही. एलिया देवाला, त्या इजबेलला घाबरून डोंगरावर जाऊन लपलं तर गुहेमध्ये. देवदूताने त्याला भाकरीन पाणी दिलं. पहा, वादळ आलं, खडकास धडकला, अग्नी येऊन त्या खडकात धडकला
आणि त्याच्या मागून, त्यात परमेश्वर नव्हता, पण त्याच्या मागून एक मधुर वाणी देवाची आली, एलिया तू इथे का आलास? आपण त्या मधुर वाणीचा खूप अपमान केला असेल, आपण ती वाणी ऐकली नसेल, आणि असे आपण या गोष्टी जर करत बसू असू तर खोट्या संदेशांद्वारे आपली फसवणूक होईल. हे कच्चा चुना लावलेल्या भिंती आहेत, ते कच्चा चुना लावणारे आहेत, ते रोग आजार वरवर बरे करणारे लोक आहेत. आपल्याला देवाचं वचन ऐकायचं आहे, देवाचं वचन पवित्र आत्म्याद्वारे समजून घ्यायचं आहे, कलस्या पाळक्याला जडून राहायचं आहे. ते आत्मिक शरीर आहे ख्रिस्ताचं. कुठून काही ऐकू नका असं मी म्हणत नाही, रास करून घेऊ नका, आपला रास करून घेऊ नका, ती सवय अंगवेळी लावू नका. देवाच्या शास्त्रात रममान राहणारे बना. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. होय, आपण अनेक वेळा त्या आवाजाचा अपमान केला असेल, अनोळखी वाटला असेल. परमेश्वराने तो आवाज दिला होता, मी वाणी दिली होती, पण मला कुणीच दिली नाही. काय माझा हात तोडका झालाय? काय तुमचे मी गोष्टी बऱ्या करू शकत नाही? काय तुमचं जीवन मी सुधारू शकत नाही? काय पहा, यातली पुढची वचनं काय म्हणतात. एचकेल्याचा 13वा अध्याय 12, 15 आणि 16 वचन काय म्हणतं पहा. 10व्या वचनापासून वाचू. याचे कारण हेच की त्यांनी लोकांस भकविले आहे, शांती नसता शांती आहे असे त्यांनी म्हटले आहे, आणि माझे लोक तट बांधित असता पहा त्याला ते कच्चा चुना लिपित आहेत. माझे लोक तट बांधत आहेत परमेश्वर म्हणतो, पण त्याला ते खोटे संदेश कच्चा चुना लिपित आहेत. शांती नसताना शांती शांती असे संदेश देत आहेत. पहा, त्या कच्चा चुना लिपणाऱ्यास मन, त्या कच्चा चुना लिपणाऱ्यास मन तट पडेल, जोराचा पाऊस लागेल, अहो मोठ्या गारांनो तुम्ही पडाल, तुफानी वारा सुटेल. पहा, तो तट पडल्यावर तुम्ही लिपलेला चुना कोठे आहे असे लोक तुम्हास म्हणणार नाहीत काय? पहा, माझे लोक तट बांधत आहेत, म्हणजे खोटे संदेश देता, शांती नसता शांती शांती आहे असे म्हणतात, ते कच्चा चुना लावत त्या भिंतीला. पण जो गारांचा लोट पडेल, संकटाच्या दिवशी भिंती जेव्हा पडल्या जातील, तेव्हा माझे लोक त्यांना विचारणार नाहीत काय की कशामुळे ह्या भिंती पडल्या, कशामुळे हे तट पडले? लक्षात ठेवा, आपण देवाची लोक आहोत, ख्रिस्तामध्ये संतान वारीस आहोत, तर आपण वचन वाचलं पाहिजे. अशा चुना लावणाऱ्या, कच्चा चुना लावणारे, खोटे संदेश शांती शांती म्हणणारे, यापासून आपण जर वाचायचं असेल तर आपण बायबलची वचनं वाचली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण ते आत्मिक संबंध प्रस्थापित केले पाहिजे. हे वचन आपणास बोध करतात. जेव्हा संकट येतील तेव्हा ते भिंती पडतील खाली, आणि तुमच्या आमच्या भिंती जर स्थिर राहायच्या असतील, येणाऱ्या सर्व संकटात तुम्हाला स्थिर राहायचं असेल, तर आपण या सर्व संदेशापासून वाचून देवाचं वचन वाचलं पाहिजे. त्याच्या वचनामध्ये आपले आत्मिक बांधकाम करणारे आपण असलो पाहिजे. पवित्र आत्म्याद्वारे ते वचन समजून घेणारे आपण असलो पाहिजे. त्याची वाणी आपल्या कानावर पडण्याकरता भुकेले तहानेले आपण झालो पाहिजे. जे धार्मिकतेची भुकेले तहानेले ते धन्य, ते तृप्त होतील, असं मत्ते 5व्या अध्यायात ख्रिस्त सांगतो. काय आपल्याला इथे भुका आहेत? वाचत आहोत आपण बायबल? पहा, बायबलमध्ये अहोरात्र रममान राहा. स्तोत्रसंहिता 1ला अध्याय. बायबलमध्ये रममान राहा, वचन समजून घ्या, या कच्चा चुना लावण्यापासून दूर राहा, शांती शांती म्हणणारे खोट्या संदेशांपासून दूर राहा. आणि ते समजतील कधी? जेव्हा आपल्याकडे वचनाचं ज्ञान असेल, आणि ते वचनच, ख्रिस्तावर ठेवलेला विश्वासच तुम्हाला तारण देण्यास समर्थ आहेत. जे बायबलचं तुम्हाला लहानपणापासून पवित्र शास्त्रातील वचन माहित आहेत, विश्वास आहे ख्रिस्तावर, तुम्ही कलस्याला जडलेले आहात, तेच तुम्हाला सामर्थ्य देण्यास समर्थ आहेत, तारण देण्यास
तुम्हाला तारण्यास समर्थ आहेत. प्रेज द लॉर्ड. तर या कच्चा चुना लावण्यापासून दूर राहा. पहा, इर्मया याचा 6व्या अध्यायामध्ये परमेश्वर काय बोध करतो. इर्मया याचा 6वा अध्याय, इर्मया याचा 6व्या अध्यायामध्ये पण परमेश्वर अशा खोट्या संदेष्टाविषयी सांगतो. इर्मया 6वा अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. कारण लहान थोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत, संदेष्टापासून याचकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करीतात. कोण आहे ते लोक? पहा, शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करीतात. असे लोक माझ्या लोकांचा घाव वरवर बरा करत आहेत. एहेजकेल 13वा अध्याय कच्चा चुना लावत आहेत. माझे लोक तट बांधत आहेत, बांधकाम करत आहेत, त्यांची इच्छा आहे. परंतु हे लोक शांती शांती म्हणत आहेत आणि वरवर ते घाव बरा करत आहेत माझ्या लोकांचा. ते मुळापासून घाव बरा करत नाहीयेत. एखादा आजार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आला, एखादी अडचण एखाद्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण झाली तर आस्था पश्चाताप शिकवत नाहीत. देवाच्या वचनाद्वारे रोग आजार बरे करण्याची जे सामर्थ्य परमेश्वराचं ते शिकवत नाहीत. फक्त शांती शांती म्हणून वरवर आजार बरा करत आहेत. ख्रिस्त जो पौष्टिक मूळ, त्या मुळाला सहभागी जर तुम्ही आहात तर तुम्हाला या कडुदुण्याच्या मुळाची गरज नाही आहात. ते सामर्थ्य देण्यात तुम्हाला समर्थ आहे. तुमचे रोग आजार बरे करण्यास समर्थ आहे. आस्था धरा, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचे घाय ते वरवर बरा करीत आहेत. कच्चा चुना लावत आहेत. परमेश्वर म्हणतो या लोकांपासून दूर राहा. आणि हे लोक समजून घ्यायचे असतील, देवाचं ज्ञान समजून घ्यायचं असेल तर पवित्र शास्त्र जर तुमच्याकडे आहे, ते वचन, ख्रिस्तावरचा विश्वास तुम्हाला तारण देण्यास, ज्ञानी करण्यास समर्थ आहे. देवाचं वचन रोग आजार बरे करण्यास समर्थ आहे. प्रार्थना आणि वचन सर्व काही शुद्ध करतं असं नव्या करारामध्ये वचन आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, वचन, प्रार्थना आपल्या जीवनात राखा. फर्स्ट थेसली याचा 5वा अध्याय, यातली काही वचनं काय सांगतात पहा. फर्स्ट थेसलिकारांस पहिले पत्र यातला यातला 5वा अध्याय, यातले 1 ते 3 वचनं काय म्हणतात. फर्स्ट थेसली 5वा अध्याय 1 ते 3 वचन. बंधूंनो, काल व प्रसंग याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. पौल सांगतो की ती काल प्रसंग याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. ख्रिस्तही म्हणतो पहा, ते काल प्रसंग मला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांसही ठाऊक नाही, फक्त पित्याला, स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. कारण तुम्हा स्वतःच पूर्णपणे माहित आहे की जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो. पहा, पौल सांगतो जसा रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येणार आहे. तो कधी उगवणार कोणाला ठाऊक नाहीये, तो कोणालाही ठाऊक नाही, फक्त स्वर्गीय पित्याला माहित आहे तो दिवस, काल, प्रसंग. शांती आहे, निर्भय आहे असं ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनाप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत. हे कोण निभावणार नाहीयेत? हे सर्व खोटे प्रेषित, खोटे संदेश, कच्चा चुना लावणारे, शांती शांती म्हणणारे. पौल तर स्पष्ट सांगतो शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनाप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत. आणि जर आपल्याला निभवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण प्रकाशाची प्रजा आहोत, प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण केलेले, प्रार्थनेमध्ये रममान राहणारे, बायबलच्या वचनामध्ये रममान राहणारे आपण असलो पाहिजे. बंधुजनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही आहात. पौल म्हणतो तुम्ही अंधारात नाही आता चोराने गाठावे म्हणून. तुम्ही प्रकाशाचे पुत्र आहात, कन्या आहात.
कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्री झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. आपण कसे असावे? सावध असावे. आणि सावध कशामुळे राहता येईल? देवाची प्रार्थना, ख्रिस्ताची प्रार्थना आणि वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या बोधाद्वारे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे, तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे, यासाठी देवाने आपल्याला नेमले आहे. याकरता नेमणूक झाली आहे ख्रिस्तामध्ये. मग आपण या गोष्टी करणारे असलो पाहिजे. प्रीती हे शिरस्त्राण घालणारे, पांघरून घेणारे, वचनात रममान राहणारे. काय आपली आजची आत्मिक परिस्थिती अशी आहे? काय आपले आत्मिक बांधकाम देवाच्या वचनाने, पवित्र आत्म्यामध्ये, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये चालू आहे काय? चेक करा. परमेश्वरांत माझे लोक तट बांधतात, पण ते कच्चा चुना लावत आहे. पण जेव्हा संकट येतील त्या भिंती खाली पडतील. आणि आपल्या भिंती, आत्मिक बांधकाम मजबूत हवं असं वाटत असेल तर पवित्र आत्म्याच्या वचनात ते बांधकाम करा. ख्रिस्त पाया यावर घातलेले, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये ऐक राखणारे, प्रीती पांघरून घेतलेले असे रहा. कारण आपण प्रकाशाची प्रजा असे आहोत. पहा, आपण पुढची वचन काही फास्ट घेऊया. करिंथकराचे दुसरे पत्र याचा 2 अध्याय 17 वचन काय म्हणते? करिंथकराचे दुसरे पत्र याचा 2 अध्याय 17 वचन. करिंथकराचे दुसरे पत्र 2 अध्याय 17 वचन काय म्हणतं? पुष्कळ लोक देवाच्या वचनांचा भेळ करून ते बिघडून टाकितात, तसे आम्ही नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवा समक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो आम्ही वचनांची भेळ करून सांगत नाही. मनाचे संदेश सांगणं, कच्चा चुना लावणं, शांती शांती बोलणं, असे आम्ही नाही आहोत. देवाचं वचन आस्था, पश्चाताप शिकवतं. तुमचे रोग आजार बरे व्हावे तुम्हाला असं वाटतं तर याकोब त्याच्या 5व्या अध्यायामध्ये पण, याकोबाचे पत्र 5वा अध्याय सांगतो, एकमेकांचे अपराध एकमेकांकडे कबूल करणारे बना. मंडळीतल्या वडिलांना बोलवा, तेल लावून ओणवून प्रार्थना करा. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबल असते. पौल म्हणतो पुष्कळ लोक देवाच्या वचनाचा भेळ करून ते बिघडून टाकतात, तसे आम्ही नाही, तर जसे सात्विकपणाने देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहोत. काय अशाच संदेष्टे, अशाच प्रेषितांना आपण जडलेले आज आहोत का? मनाचे संदेश, कच्चा चुला लावणारे, शांती शांती म्हणणाऱ्यांच्या मागे आपण आहोत. चेक करा आपण आपला आत्मिक बांधकाम कसे करत आहोत. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या संदेशाकडे जाऊया. मत्तय याचा 7वा अध्याय 24 ते 27 वचनामध्ये ख्रिस्त अशा बांधकामाविषयी बोध करतो. काय बोध करतो पहा. मत्तय 7वा अध्याय, ही वचनं खूप वेळा ऐकली असतील तुम्ही. मत्तय 7वा अध्याय 24 ते 27 वचन काय सांगतात पहा. यास 2 पाये, इथं 2 पायाविषयी सांगितलेलं आहे. यास्तव जो प्रत्येक जण माझी वचनं ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोण्या एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. भिंती कुठल्या पडणार नाहीत. तुमचं बांधकाम कधी पडणार नाही? जेव्हा तुम्ही देवाचं वचनानुसार ऐकून ग्रहण करून त्यानुसार वर्तन करणारे आहात. ते ख्रिस्त त्या खडकावर पाया बांधकाम करणारे असे आहेत. ते शहाण्या इस्मासारखे आहेत. पूर येईल, संकट येईल, निंदा येतील, छळ येईल, उपासमार होईल, पण देवाच्या प्रीतीपासून ख्रिस्तामध्ये तुम्हाला विभक्त करण्यास कुठल्याही गोष्टी समर्थ नाहीयेत. रोमकरास पत्र 8वा अध्याय. वचनामध्ये रममान राहा, वचनाने बांधकाम करा. कच्चा चुना, शांती शांती या गोष्टींकडे वळू नका. आणि त्या गोष्टी समजायच्या असतील तर देवाच्या वचनात प्रार्थनेत रममान राहा. बांधकाम देवाच्या वचनानुसार करा.
पवित्र आत्म्यामध्ये करा. अहो रात्र त्यात रममान राहा. त्यांचे बांधकाम पडणार नाही, त्यांचं बांधकाम पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा इपिस्करास पत्रामध्ये पण आधी काही दुसरी वचन वाचू. तिमोथेचे दुसरे पत्र वाचूया आपण. तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये पौल काय बोध करतो पहा. तिमोथेचे दुसरे पत्र, यामध्ये पण पौल या गोष्टीविषयी सांगतो. तिमोथेचे दुसरे पत्र याचा 4 अध्याय 3 आणि 4 वचन काय म्हणतं पहा. तिमोथेचे दुसरे पत्र याचा 4 अध्याय 3 आणि 4 वचन. कारण ते सुशिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असता ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची रास घालतील. कोण आहेत लोक पहा. कारण ते सुशिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असतात ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची रास घालतील आणि ते सत्य ऐकत नसेल. पहा हे वचन कोणाविषयी बोध करते पहिले समजून घ्या. जे स्वतः करता शिक्षकांची रास घालत आहेत, या संदेशांचं ऐक, शांती शांती म्हणणाऱ्यांचं ऐक, आशीर्वाद पटकन मिळावा असं ज्यांना वाटतं आणि जे भकले जातात खोट्या संदेशांद्वारे, त्याविषयी बोध करत आहे. ते शिक्षकांची आपल्या जीवनामध्ये रास घालत आहेत. बायबलच्या वचनाकडे ते वळत नाहीत, आस्था पश्चाताप करत नाहीत. देवाने आपली पापे पुसून टाकली जावेत, आपले रोग आजार बरे करावेत. कोणाविषयी तुमचं वैर असेल, कोणाविषयी तुम्ही अपराध केला, तिची क्षमा मागणार नाहीत. शांती शांती म्हणणाऱ्याकडे जाते. असं वाटतं की त्यांना आज आपले आजार बरे व्हावेत, आज आपण लगेच शुद्ध व्हावं, पण ते वरवर जखम बरे करत आहेत. कच्चा चुना लावला जात आहे. संकट येईल तेव्हा ते सर्व बांधकाम खाली पडले जाईल आणि ते सत्य ऐकत नासे होतील व कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. पौल म्हणतो अशी वेळ येईल. आणि पहा अशा परिस्थिती निर्माण होत आहे. आपण त्यात असूही किंवा येईल सुद्धा. हे वचन आपल्याला बोध करतं शिक्षकांची रास घालण्याविषयी. याकरता शांती इकडून येणार नाही, तिकडून येणार नाही. देवाच्या वचनाने ती शांती मिळेल. ख्रिस्ताची शांती त्याच्या वचनात मिळेल, पवित्र आत्म्याद्वारे ती मिळेल, सामर्थ्य मिळेल. जोपर्यंत तुम्ही ते शोधणार नाही, त्याशी भुकेले ताणलेले बनणार नाही. तुमच्याकडे बायबलची वचनं आहेत, ती लहानपणापासून तुम्हाला माहित आहेत. तुम्हाला मंडळ्या आहेत, कलस्य आहेत, वडील आहेत, घरामध्ये तुम्हाला बालपणापासून त्या गोष्टी माहित आहेत. आणि जर आपण असे जर बाहेर फिरत आहोत, ती शांतीची अपेक्षा करत आहोत, शांती शांती म्हणणाऱ्यांकडे जात आहोत, कच्चा चुना लावणाऱ्यांकडे जात आहोत, आपलं बांधकाम पडेल. पवित्र आत्म्यामध्ये ख्रिस्ताच्या वचनामध्ये बांधकाम करणारे बना, म्हणजे बांधकाम स्थिर राहील त्या दिवसामध्ये. प्रेज द लॉर्ड. पहा पौल याच पत्रात 3 अध्यायामध्ये, दुसरे पत्र 3 अध्यायामध्ये बोध करतो. 3 अध्याय, तिमोथेचे दुसरे पत्र 3 अध्याय 14 वचनापासून वाचूया आपण. 14. तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. पौल सांगतो तू ज्या गोष्टी शिकलास, तिमोथेला सांगतो की तू ज्या गोष्टी शिकलास, ज्याची खात्री झालेली आहे त्या दृढ धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे, ते ख्रिस्त येशू मधील तुझ्या विश्वासाद्वारे तारण्यासाठी तुला ज्ञानी कराव्यास समर्थ आहे. जे पवित्र शास्त्राला वचन आहे, तुम्ही ख्रिस्तावर ठेवलेला विश्वास आहे बालपणापासूनचा, तो विश्वास आणि पवित्र शास्त्रातलं वचन तुम्हाला तारण देण्यास समर्थ आहे, तुम्हाला ज्ञानी करण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. शांती शांती म्हणणाऱ्यापासून वाचा, कच्चा चुना लावणाऱ्यांपासून वाचा. आस्था धरा, पश्चाताप करा, देवाच्या वचनानुसार आपलं बांधकाम करणारे बना, म्हणजे ते बांधकाम टिकून राहील, खाली पडणार नाही. शेवटचं वचन वाचा, इपिस्करास पत्र 2 अध्याय
इपिस्करास पत्र याचा 2रा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. इपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय, या वचनामध्ये पौल त्या बांधकामाविषयी बोध करतो. पहा, इपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 18 ते 22 वचन काय म्हणतात पहा. त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपण उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. कोणाद्वारे? ख्रिस्ताद्वारे आपला प्रवेश पित्याजवळ होतो. तर यावरून तुम्ही आतापासून परके व परदेशीय नाही, तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व देवाच्या घरचे आहात. तुम्ही बाहेरचे नाही आहात, तुम्ही देवाच्या घरचे आहात. आणि जर आज तुमच्या जीवनात आजारपण आहे, अशांतता आहे, मन अस्वस्थ आहे, तर देवावर विश्वास ठेवा, ख्रिस्तावर विश्वास ठेवा, वचन वाचा, आस्था धरा, पश्चाताप करा, मंडळी त्या वडिलांना बोलवा, आपल्या काही चुका झाल्या असेल तर क्षमा मागा, एकमेकांची, देवाची, ख्रिस्ताची, आणि आरोग्य मिळवा. पहा, प्रेषित व संदेष्ट यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात व ख्रिस्त येशू हाच कोनशिला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचिली असता वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. त्यात तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले आहात. प्रेज द लॉर्ड. रचना ही अशी आहे, ख्रिस्त पाया आणि पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये रचत एक आत्मा दुसऱ्याला आत्म्याला पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये बांधला जात आहे आणि पवित्र मंदिर तयार होत आहे देवाचं. ही ती रचना आहे बांधकामाची. कच्चा चुना लावण्याची रचना खोटी आहे. शांती म्हणणाऱ्याची रचना खोटी आहे. बायबलचं वचन, प्रार्थना, त्याच्याद्वारे बांधकाम करणारे बना, ती रचना खरी आहे. ख्रिस्त तो पाया आहे. प्रेषितांद्वारे जे बायबलचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचलं, आपल्यापर्यंत पोहोचलं, ती रचना खरी आहे. बालपणापासून तुम्हाला जे पवित्र शास्त्राचं वचन माहित आहे, ती रचना खरी आहे. ख्रिस्तावरचा विश्वास तो खरा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचिली असता वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. त्यात तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले आहात. रचना झालेली आहे. ख्रिस्तामध्ये तुमचा प्रवेश सार्वकालिक जीवनामध्ये पित्या ठाई मिळालेला आहे. जर आज आजारपण आहात, पडलेले आहात, तर फिरून जा कैवाऱ्याकडे, गुडघ्यावर या, आस्था धरा, पश्चाताप करा, बायबलची वचन वाचा आणि आरोग्य मिळवा. प्रेज द लॉर्ड. कच्चा चुना, मनाचा संदेश, देवाचं पवित्र शास्त्रातलं वचन आणि तुमचा ख्रिस्तावरचा विश्वास तुम्हाला तारण देण्यास, ज्ञान देण्यास समर्थ आहे, त्या तारणाच्या दिवशी सुद्धा आणि या काळी सुद्धा. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला, या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये आशीर्वाद घेऊया. आजची सभा संपूया. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, घरातील व्यक्ती, तसेच शेजारचे ताई दादा, त्यांची लहान लेकरं, त्यांची सुना, नातवंड, तसेच ऑनलाईन पाहतायत हिवाळी कुटुंब आहेत, खोत मॅडम असतील, नितीन पास्टर असतील, पवारताई असतील, आणि ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आरोग्य दे, शांती दे, सामर्थ्य दे. होय, सर्व खोट्या संदेष्टापासून ख्रिस्ताच्या ख्रिस्त तू मेंढपाळ, तुझ्या मेंढरांचा सांभाळ कर. तुझी वाणी प्रत्येका ठिकाणी ख्रिस्ता तू घाल. आज पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू तुझी वाणी दे, तुझ्या वचनाचं आत्मिक ज्ञान दे, आणि प्रत्येकाला मार्गदर्शन कर. येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी स्थिर राहावं, त्यांचं बांधकाम स्थिर राहावं, आमचं बांधकाम स्थिर राहावं. आम्ही वचनाने वर्तणूक करणारे, वचनाचा आत्मिक अर्थ घेणारे, पवित्र आत्म्याद्वारे बायबल समजून घेणारे असा समाज तू बनव. जे आज अंधकारात आहेत, जे आज असे द्वेष्टाद्वारे अडकलेले आहेत, खोट्या संदेशामध्ये अडकलेले आहेत, त्यांची भेट ख्रिस्ता तू घे. त्या सर्व बंधनातून त्यांना तू बंद मुक्त कर.
आज ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत, हातापायांचे आजार आहेत, छातीचे विकार आहेत, ज्यांना अशांतता आहे, अशा सर्वांना ख्रिस्ता ठाई शांती दे. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास त्यांच्या ठाई तू घाल. जे भुकेले ताणेल त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे वनवन फिरत आहे त्यांच्या हाताला काम दे, निवारा दे. जे आजारी आहेत, बिछानाला खिळलेले आहेत, त्यांना बंधमुक्त जीवन ख्रिस्तामध्ये दे. देशामध्ये राज्यामध्ये शांती राहावी असं तू कर. सर्व दुष्ट कल्पना, अपराधिक आत्मे, ते दुष्टाचे आत्मे, अशांत आत्मे, अपराधिक आत्मे ख्रिस्तामध्ये सर्व अविश्वासू विश्वासू लोकांमधून ख्रिस्तामध्ये तू दूर घालव. होय, सर्व पास्टर सेवकांनाही पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्याच्या भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकार आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे सेवा करत आहेत वृद्धाश्रमामध्ये, हॉस्पिटलमध्ये, अशा सर्वांचं ख्रिस्तामध्ये सांभाळ कर. देवदूतांद्वारे सांभाळ कर. जे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे त्याचं तू फळ दिलेलं आहेस. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या नामात तुला धन्यवाद देत विश्वास राखत केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्याबरोबर तुमच्या सर्वांबरोबर राहू. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत राहा, वचनात राहा, जागृत राहा.